मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन स्वप्नील गडकर. खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन. 99.55% इन MST CET त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आपल्या जे सर्व स्टुडंट्स आहेत त्यांना स्वतःचं इंट्रोडक्शन दे अशी अपेक्षा करतो. माझं नाव स्वप्नील महादेव गडकर. मी धाराशिव मध्ये राहतो आणि माझं माझं प्रॉपर गाव आहे. मी ग्रामीण भागातून येतो हम्म, आणि माझं पूर्ण 10वी पर्यंत शिक्षण हे ग्रामीण भागातून झालं. 11वी 12वी साठी मी लातूर या जिल्ह्यामध्ये आलो होतो. हम्म, लातूरमध्ये कॉलेजमध्ये मी 11वी 12वी ऍज अ जेई स्टुडंट म्हणून ऍडमिशन घेतलं होतं. हम्म. मात्र ज्यावेळेस 11वी संपली त्यावेळेस हळूहळू वाटू लागलं की थोडं आपलं कुठंतरी कमी पडतंय. मग आपण सीईटी कडे शिकतो. अशा पद्धतीने मी माझा सीईटीचा प्रवास सुरू केला. म्हणजे जेईची तयारी स्टार्ट केली पण समजत नव्हतं का? म्हणजे मी जे स्टार्ट केली 11वी चांगलं कंप्लीट झालं. हम्म. 12वी संपलं. टेस्ट सिरीज चालू झाली. मग तेवढे जास्त मार्क येत नव्हते. अच्छा. मग मनात विचार यायचा की आपले मार्क कमी येत आहेत, मार्क येत नाहीत, की मग करावं काय. कारण हम्म, एक वर्ष पुन्हा ड्रॉप घेणं ह्या सगळ्या गोष्टी पण नको होत्या. हम्म, म्हणून तरी पण जानेवारी महिन्यापर्यंत मी फुल जेई साठी प्रिपेअर केलं. त्यावेळेस 29 जानेवारीला माझा पेपर होता जेईचा. हम्म, जेईचा पेपर दिल्यानंतर मला रिअलाइज झालं की थोडस आपलं कमी पडलंय, हम्म, की आता थोडीशी मार्क कमी येतील वाटत होतं. म्हणून मी त्याच दिवशी ब्रह्मास्त्र बुक पाहिलं. तर एक त्या दिवशी माहिती काढली की बुक सीईटी साठी कुठलं प्रेफर करावं. हम्म. मग बरेच सजेशन आले की ब्रह्मास्त्र प्रेफर कर. मी फर्स्ट ऑफ ऑल ब्रह्मास्त्र बुक प्रेफर केलं. ऑनलाईन ऑर्डर केलं. आय ओके. थिंक 6-7 दिवसानंतर ब्रह्मास्त्र आलं. हम्म, त्यावेळेस मेन्सचा रिझल्ट आला होता हम्म. आणि मला 94% आले होते त्याच्यामध्ये. जे की जेईचे सफिशियंट नव्हते जेईचे जेईचे. हम्म, तर की मग समजा 90 साठी सफिशियंट नव्हते ते. मग हम्म, मी विचार केला. मी पूर्णपणे दिलं होतं जेई साठी तरी आपले मार्क आले नाही. हम्म, मग बाकीच्या सर्वांसारखं पुन्हा सेकंड अटेम्प्ट साठी प्रयत्न करणं, पुन्हा 1-2 पर्सेंटाईल वाढवणं, पुन्हा निराशा हातात. मला आपण हे सोडून देऊ, आपण सीईटी कडे फोकस करू. हम्म, आणि सुरुवात म्हणजे मी दिनेश सर लाईव्ह स्टडी चॅनलला जॉईन केलं. त्यावेळेस मी फक्त माझे बॅकलॉग होते ते चॅप्टर करत होतो सुरुवातीला. अच्छा. चॅप्टर करायचं, ब्रह्मास्त्र बुक सॉल्व करायचं. हम्म, पण हळूहळू मला रिअलाइज झालं की यार आपण रिव्हिजन साठी करू. मग हम्म. हळूहळू असं करत करत मी एकही व्हिडिओ सोडला नाही. अच्छा. एकलो 5.0 पूर्ण संपवली. अच्छा, पूर्ण जी आणि नवीन बॅच आली होती एकलव्य 5.0 ते पूर्ण संपवली. पूर्ण म्हणजे सुरुवात मी केली त्यावेळेस वाटत होतं की आपले फक्त बॅकलॉग जेवढे चॅप्टर आहेत तेवढे आपण कव्हर करू ओके. आणि बुक सॉल्व्ह करू. हा. पण ज्यावेळेस शिकवायचा एक समोरासमोर एक्सपिरियन्स आला किंवा मग टीचिंग आवडली त्यावेळेस मग ऑटोमॅटिकली इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग एक झाला की ते दुसरा म्हणजे चॅप्टर, दुसरा झाला आधीपासूनच की MST CT साठी काही धडे वाचले होते, काही धडे राहिले होते बॅकलॉग म्हणून. तर ते तू हा विचार काही केलास की काय. मी युट्यूबद्वारे करू, है ना, करणार हम्म. तेवढेच चॅप्टर जे राहिलेले आहेत. पण तेवढे करताना तुला इंटरेस्ट अजून निर्मिती झाली, इंटरेस्ट आलं, की यार मजा येत आहे, छान समजत आहे आणि पूर्ण परत जे झालेले चॅप्टर पण परत करून घेतले. हा. परत परत करून घेतले. नवीन कॉन्सेप्ट शिकायला भेटत होते. मग चला करू काय म्हणजे आधी आपलं. जी तयारी केली होती त्यापेक्षा काही नवीन शिकलास त्या युट्यूब नवीन भरपूर नवीन शिकायला भेटलं. नवीन ट्रिक्स, फॉर्म्युला बुक मधले जे काही नवीन कॉन्सेप्ट होते. एक म्हणजे एक एक लाईन वर जे क्वेश्चनला फार लेंदी क्वेश्चन होते ते एक एक लाईन मध्ये जेव्हा सुटायला लागले ना ऑटोमॅटिकली मग खूप म्हणजे हा. मग आता ड्रॉपर सुरुवात आहेस की रेग्युलर आहे? रेग्युलर असणार मला वाटतं. रेग्युलर. रेग्युलर आणि 12वीत असताना 12वी बोर्ड आणि सीईटी हे दोन्ही घेऊन चालणे म्हणजे खूप अवघड असतं मुलांसाठी. मग तू कसं मॅनेज केलंस 12वी सोबत? 12वीचा पण अभ्यास होता ना, त्याला किती वेळ दिला? हम्म, 12वी मध्ये मी जास्त फोकस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे सीईटी हम्म. आणि जेई याच्याकडे दिला. 12वीला मी थोडस कमी लक्ष दिलं होतं. म्हणजे एक्झामच्या एक महिना अगोदर किंवा एक अच्छा. 15-20 दिवस अगोदर स्टार्ट केलं होतं. हम्म. तर झालं प्रिपरेशन की सीईटी जेईचा फायदा बोर्डमध्ये पण झाला कसं काय? हा, फायदा बऱ्यापैकी झाला. पण बोर्ड्स मध्ये फार कमी मार्क आले. अच्छा. कारण मला 10वीत असताना 99.40 होते. अरे. मग घरच्यांची अपेक्षा किंवा मग बाकी सर्व म्हणत होते की आरामात 95 क्रॉस करतो तू हम्म, 12ला सुद्धा. हम्म. परंतु तसे काय झालं नाही. 72% आलं मला बोर्डला. दहावीला 12वीच्या दहावीला होते 99.40. 40.
ओके. बारावीत आणि 72. 12वीला 72%. कारण हा, काय होतं? मी म्हणजे प्रिपेअर केलं नव्हतं, कारण मला समजलं होतं की बोर्डवर काय आहे, आपल्याला फक्त ग्रुपिंग पाहिजे. हम्म, आणि जास्त फोकस मला वाटलं की इकडे म्हणजे जेई आणि सीईटी कडे दिलेलं फायद्याचं राहील हम्म, फ्युचरसाठी. हम्म. त्यामुळे मी तर, थोडस. तुला हे माहित होतं की ऍडमिशन सीईटीच्या बेसवर होणार आहे, आपल्याला फक्त ग्रुपिंग करायची आहे. अच्छा, येस. हे असं सांग की 99.4070 असणारा 10वी मधला मुलगा, त्यालाही जेई अवघड जाते, त्याबद्दल तू काय म्हणणार? तर कदाचित माझं प्रिपरेशन तेवढं झालं नव्हतं, किंवा मी कमी पडलो किंवा अशात जर एखादा म्हणजे. मुलगा असेल 10वीत 80% असेल, 85-90%, किंवा 70%, त्यासाठी तर जेई अजून काय त्याबद्दल सांगू शकतो? तुझ्यासाठी असं होतं तर त्यासाठी काय असेल त्या मुलासाठी? समजा 10वीचे मार्क, आता समजा माझा विचार केला तर 10वीचे मार्क मॅटर करत नाहीत, तुमची त्या अच्छा. टाइमची मेहनत हम्म, मॅटर करेल. आणि जेई साठी कसं थोडस एक्स्ट्रा कॉन्सेप्ट थोडं लेंदी राहतं, थोडस जास्त विचार करावा लागतं. हम्म. आणि बाकी एक्झाम कुठली असो, एक्झाम मध्ये मार्क जास्त घ्यायचे म्हणजे मेहनत खूप करावं लागेल. कारण बरोबर बोर्ड आहे. जरी असेल तरी आता बोर्ड्स मध्ये मी तेवढी मेहनत घेतली नाही, तर बोर्ड्स मध्ये 72% हा. झाले. घरचे तसं ओरडले? मग एक्झाम कुठे असो, घरचे घरचे ओरडले? म्हणजे डिसअपॉइंट होते, पण तू काय बोलले नाही. हा. समजा. त्यांना तू समजावून घेतलं की मी MST सिटी मध्ये घेऊन येणार. हम्म. परंतु एमएसटीसीटीच्या रिझल्टच्या अगोदर खूप भीती वाटत होती ज्यावेळेस अच्छा. पेपर आला की एकतर आपले जेई मेन्स मध्ये पण घरच्यांच्या किंवा माझ्या अपेक्षेप्रमाणे मार्क आले नव्हते. बोर्ड्स मध्ये तर पूर्णच हे झालं होतं. हम्म. आणि नंतर आता शेवट होतं एमएसटीसीटी, शेवटची होप होती. यात जर नाही आलं तर खूप अवघड आहे असं वाटत होतं. अच्छा. परंतु ज्या दिवशी अँसर की आली त्या दिवशी किती खूप मार्क्स भारी पडले वाटलं. होते आन्सर की बघितल्यानंतर? किती मार्क्स? 140. 140 PCM मध्ये. शिफ्ट कुठली होती? 26 सेकंड. अच्छा, 26 सेकंड शिफ्ट होती आणि 140 मार्क्स होते. त्यामध्ये तुला ओव्हरऑल PCM मध्ये 99.29 पर्सेंटाईल आहे, बरोबर? येस. आणि मॅथ्स हो मध्ये सर. 99.5 किती आहे? हो. नाईन्टी नाईन 99.55. 55 पर्सेंटाईल मॅथ्स मध्ये आहे. तर मॅथ्स मध्ये किती प्रश्न परफेक्ट झाले होते, करेक्ट? 72 मार्क मॅथ्स मध्ये. 36 क्वेश्चन करेक्ट झाले होते करेक्ट. 50 पैकी. ओके, व्हेरी हा. नाईस. सर, रिझल्ट आल्यानंतर जे स्कॅम स्कॅम म्हणत होते त्यामध्ये मी एक कॉमन गोष्ट नोटीस केली की स्कॅम म्हणणारा प्रत्येकाकडं त्याचे जे पेपर आला होता, म्हणजे क्वेश्चन बरोबर आहे, म्हणजे आन्सर की क्वेश्चन पेपर जो आला होता रिस्पॉन्स शीट, ती नव्हती. प्रत्येक जणाकडे ती नव्हती, जो स्कॅम म्हणत होता. हा. ते बऱ्याच जणांमध्ये कॉमन आढळलं की त्यांच्याकडे रिस्पॉन्स शीट नाही. हम्म. ते मग असे अंदाजे कदाचित बोलत होते? मला असं वाटलं, कारण बरेच जण जे म्हणत होते की स्कॅम झाला किंवा पर्सेंटाईल कमी आले, 100 मार्काला 20%, 5%, असे बरेच व्हिडिओज वगैरे बघितले. पण त्यामध्ये प्रूफ नव्हतं ना, तुम्हाला खरंच 100 मार्क आले ते दाखवून देण्यासाठी रिस्पॉन्स शीट नव्हती ना. जर तुमच्याकडे बरोबर. रिस्पॉन्स शीट आहे तर मग समजा खरंच झालं असेल एखाद्या सोबत, समजा खरंच झालं, तर त्याच्याकडे फिक्स त्याची रिस्पॉन्स शीट पाहिजे ना. तर अँसर की आल्यानंतर प्रत्येक मुलाने त्याला सेव्ह पण केली असेल, स्क्रीनशॉट घेऊन किंवा PDF करून काहीतरी. हा. तू पण केलं असेल. हा, सेव्ह केलं होतं, कारण त्याच्या अगोदर मी, माझा भाऊ होता, हा. त्याच्या टाइमला झालं होतं स्कॅम स्कॅम. मग त्यानं म्हणलं होता की काही कर, सेव्ह कर, स्क्रीनशॉट काढ, स्क्रीन रेकॉर्डिंग कर, सेव्ह होत हा. नसेल काही कर, पण सेव्ह कर. हम्म. कारण असं आपल्यासोबत झालं तर आपल्याकडे प्रूफ असावं काहीतरी. बरोबर आहे. असं उगाच बोलण्यापेक्षा एक प्रूफ न जर बोललं तर योग्य ठरेल. त्यामुळे मी स्क्रीनशॉटही काढले होते आणि पीडीएफ सेव्ह केली. तर तुला काय वाटलं, तुझ्यासोबत पण असं काही झालंय का, स्कॅम वगैरे, किंवा सर्व जसं अपेक्षा नाही, होती बरोबर आहे? स्कॅम वगैरे असं काही नाही झालेलं. 140 मार्क नियरली इक्वेलंट, आता थोडस प्रत्येक शिफ्ट वाईज व्हॅरी करतं, पण बरोबर आले, असं स्कॅम वगैरे काही नव्हतं असं. अच्छा. जे जे अँसर की आल्यानंतर युट्यूबवर बरेचसे तू बघितले असेल व्हिडिओज येत होते, मार्क्सवर पर्सेंटाईल काढणे वगैरे, ते बघितले होते? हा, बघितले होते ते. हा, मग काय? सर, त्यातलं इंटरेस्टिंग म्हणजे यावर्षी मी एक दोन तीन व्हिडिओ बघितले, त्यात एक व्हिडिओ मध्ये 150 प्लस सुद्धा 98 अवघड आहे असं म्हणत होते. वन अच्छा. फिफ्टी एट प्लस पर्यंत माझे 140 मार्क असताना सुद्धा 98 क्रॉस झाले. हम्म. म्हणजे तेवढं काय ते हे नसतं एक लॉजिकली, किंवा मग एक ते फक्त मागच्या वर्षीचा आढावा घेऊन फक्त सांगतात. एक्झॅक्टली करेक्ट येईल असं काही नाही. मग त्यांना अवलंबून राहावं किंवा त्यांचं ऐकणं हे बरोबर आहे का, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचे व्हिडिओ बघणे?
तुला काय वाटतं? अं, कसं होतं आता समजा एखादा युट्यूबर काय म्हणतो की खूप तुमच्या मार्कला खूप जास्त पर्सेंटाईलची अपेक्षा जर समजा तुमच्या मनात मार्क वर्सेस पर्सेंटाईल बघून येत असेल आणि नंतर रियालिटीमध्ये त्यापेक्षा जर कमी मार्क आले तर उगीच डिसअपॉइंटमेंट होते. हम्म. उगीच वाईट वाटतं की कमी आले आपल्याला. त्यापेक्षा न बघितलेलं जेवढे आले ते सुरुवातीला एक्सेप्ट करून माणूस खुश होतो. पण हम्म. ज्यावेळेस आपण बघतो की 140 मार्कला किती येतात 99.80 येणार असं एखादा म्हणला नंतर रियालिटीमध्ये समजा 99.30 आले तर मला उगीच वाटणार की मला कमी आले, मला आणखीन यायला पाहिजे होते. पण मग हे हे जे डोक्यात अंदाज, राहते. लोकांचा अंदाज होता तो बरोबर पडला का मुलांसाठी? जे लोक अं, सांगत होते एवढे मार्क्सवर एवढे पर्सेंट आले ते बरोबर पडले का सर्वांना, की डिफरन्स होता लोकांमध्ये? तर बराच डिफरन्स होता. कारण पूर्ण प्रेडिक्ट करणं कारण एक डाटा बेस प्रोसेस आहे ना ही पूर्ण पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करणं असं सांगणं एक एक अंदाज आहे फक्त. एखाद्याचा बसला एखाद्याचा नाही बसला. हा, तरी पण मुलं तेच बघत असतात, शोधत असतात, मला सांगा किती पडणार. हं, एक्साइटमेंट असते सगळ्यांचं ती. फक्त खाली. आणि त्या हम्म. एक्साइटमेंटचा फायदा लोक घेतात. हो. ठीक आहे. अजून तुझ्या शिपमध्ये काही क्वेश्चन चुकले होते का? हा तर मॅथ्सचे माझ्या शिफ्ट मध्ये 3 क्वेश्चन होते. हा, चुकीचे होते. हा आणि बोनसही भेटले होते सीईटीचे. बोनस आले असतील, बरोबर आहे. ते लिस्टमध्ये ते क्वेश्चन होते ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये. ठीक. ऑब्जेक्शन म्हणजे ठीक आहे. आणि युट्यूबचा काय अनुभव आहे तुझं? युट्यूबवर खूप चॅनल्स आहेत, खूप सीईटीचे गायडन्स. आता गायडन्स साठी माझं म्हणणं तरी काय सुरुवातीपासून एक चॅनल धरा म्हणजे तुम्ही एक टीचरला फॉलो करायला ना शेवटपर्यंत त्या टीचरला सोडून नका. हम्म. 10-15 समजा एक चॅप्टर तुम्ही या दिनेश सरचा करताय दुसरा चॅप्टर कुठल्या तर दुसऱ्या सरांचा करताय त्यामुळे तुमच्यात तेवढं बॉन्डिंग बनणार नाही शिक्षकासोबत किंवा मग तुम्ही तेवढे जास्त कन्सेप्ट क्लिअर होणार नाही अर्ध इकडं अर्ध तिकडं शेवटपर्यंत टिकून राहा. समजा एखादा चॅप्टर कमी कळाला किंवा थोडासा कळाला नाही तरी काही फरक पडत नाही. हम्म. नंतर डबल बघितला व्हिडिओ किंवा ह्याच्यामुळे चॅप्टरचा जो क्लिअरन्स आहे किंवा जो आपल्याला वाटतं चॅप्टर क्लिअर नाही हम्म. तो काही दिवसानंतर ऑटोमॅटिकली क्लिअर होतो. त्यामुळे सोडून जायचं नाही शेवटपर्यंत टिकून राहायचं शेवटपर्यंत केलं होऊन जाईल. आता जरा स्टडी पॅटर्न बद्दल सांग, की तू म्हटलास की बोर्डवर जास्त लक्ष दिला नव्हता, सीईटीवर जास्त लक्ष दिला जानेवारी नंतर. तर कसं म्हणजे किती तास अभ्यास करायचं? कॉलेजला जात होतास? जानेवारीमध्ये कॉलेज संपलं होतं म्हणजे कॉलेज वगैरे बंद झालं होतं. हम्म. प्रॉपर दिवसभर आम्ही एकतर कॉलेजची टेस्ट द्यायच्या फक्त टेस्ट असायचो टेस्ट द्यायची आणि नंतर दिवसभर फ्री असायचो म्हणजे सेल्फ स्टडी. हा. मग बोर्ड एक्झाम लगेच त्यामध्ये आली होती मी ना, फेब्रुवारीमध्ये बोर्ड एक्झाम आली होती लगेच. हा फेब्रुवारीमध्ये तेव्हा बोर्डची प्रिपरेशन केली असेल. हा बोर्ड पूर्ण फेब्रुवारी मंथ म्हणजे मी तारीख 27 तारखेला मी फर्स्ट लेक्चर बघितलं होतं 27ला. 27 कारण फेब्रुवारी हा 27 फेब्रुवारी कारण बोर्ड 22ला संपल्यानंतर. 22ला मॅथचा पेपर होता वाटतं. हम्म. 23ला मॅच होती हम्म. हम्म. इंडिया पाकिस्तान. हा. आणि त्याच्यानंतर 2 दिवस गॅप घेतला आणि नंतर चालू केलं होतं. सीईटी चालू केली. तर त्या पूर्ण सीईटीचा व्हॅकेशन मध्ये म्हणजे बोर्ड झाल्यानंतर किती तास अभ्यास करायचं? म्हणजे दिवसभरात मी अभ्यास जो एक टाइम फिक्स नव्हता. हा. मी संध्याकाळी अभ्यास करायचो जास्त आणि दिवसभर म्हणजे दुपारी मी 1-2 ला बसायचो. अच्छा. दुपारी. आणि आणि 1-2 ला बसल्यानंतर मग कंटिन्यू कारण मी हॉस्टेलला होतो. हम्म. हॉस्टेलला सकाळी 10ला जेवायला असायचं. हम्म. हम्म. 10-11 जेवणात वाजायचे मग येऊन थोडा एन्जॉय झाल्यानंतर थोडं इकडे तिकडे झाल्यानंतर हम्म. एक 1 वाजता मी जनरली चालू करायचो. मग त्यात कधी कधी एकला एक्झाम असायची मग एक्झाम द्यायला जात होतो. आता त्याच्यानंतर मग नाईटला आपले बसायचो जे उशिरा चॅनलवर रात्री. लेक्चर्स होते, दिनेश सर लाईव्ह स्टडीवर एकलव्य बॅच चे जे लेक्चर्स होते, त्याबद्दल तुझं काय अनुभव आहे? कसे लेक्चर होते? पाहिल्यानंतर शिकण्यास मदत मिळाली? काय डिफरंट काय होतं तुला? मी सर सुरुवातीला ज्यावेळेस मी एकलव्य चालू केलं होतं त्यावेळेस माझे जे चॅप्टर वीक आहेत किंवा मला वाटत होतं यातले क्वेश्चन मला सॉल्व्ह होत नाही हम्म. हे चॅप्टर मी सुरुवातीला प्रिपेअर करायला चालू केले होते. मग त्यामध्ये कसं झालं मी मग एखादा चॅप्टर माझा वीक होता. हम्म. तो चॅप्टर मी केला. तो चॅप्टर माझा प्रिपेअर झाल्यानंतर असं वाटायला लागलं की हा चॅप्टर माझा स्ट्रॉंग झालाय हम्म. बाकीच्यांपेक्षा हम्म. बाकीच्या सर्व चॅप्टरपेक्षा. मग मी काय केलं की सगळे चॅप्टर करू म्हणलं आपण हम्म. स्ट्रॉंग सगळे स्ट्रॉंग होते ते. हम्म. जसे पीएनसी परमुटेशन कॉम्बिनेशन हा चॅप्टर सगळ्यात वीक चॅप्टर होता. हम्म. म्हणजे हा चॅप्टर मी काहीच केलेला नव्हता. हा चॅप्टर मी सुरुवातीला घेतला चांगला समजला क्वेश्चन सॉल्व्ह झाले. हम्म. मग मी म्हणलं हा चॅप्टर जो की आपल्याला काही जमत नव्हता तो जमायला लागला म्हणजे बाकीचे तर चांगले जमणार. मग वेक्टर वगैरे सर्व चॅप्टर एकही सोडला नाही मॅथचा.
PYQ किती वर्षाचे कंप्लीट केले होते रिवाईज? मी सुरुवातीला 2024 चे सगळे कंप्लीट केले. हम्म. नंतर जे चॅप्टर मला हार्ड वाटत होते त्याचे मागचे सगळे केले 2021 पर्यंतचे. अच्छा, आणि 23, जे चॅप्टर 22, मध्ये 21. माझी हा ज्या चॅप्टर मध्ये थोडीशी कमांड होती किंवा सोपे वाटत होते ते फक्त 24 चे केले. कारण मी स्टार्ट लेट झालं होतं, म्हणजे मी जानेवारी नंतर जवळपास फेब्रुवारी मध्ये स्टार्ट केलं. हम्म. की पण क्वेश्चन म्हणजे पूर्ण पुस्तक होईल वाटत नव्हतं जे ब्रह्मास्त्र आहे, त्यामुळे हम्म. पहिले 24 संपवलं. नंतर जे चॅप्टर वीक आहेत त्या चॅप्टरचं 22चं 21चं 23 असं सगळं संपवलं. म्हणजे आता सीईटी साठी जरी एखाद्या मुलाला अभ्यास करायचा असेल तर फक्त यूट्यूबद्वारे मोफतमध्ये जी बॅचेस असतात, फ्री लेक्चर सिरीज, ते करूनही 99च्या वरती आपण घेऊ शकतो. 100%. 100%. तर हे जे पुढे आता ज्युनियर्स आहेत त्यांच्यासाठी तुझं काय मेसेज असणार आहे, की आता जे 2026 मध्ये परीक्षा देतील, काय म्हणजे लक्षात ठेवावं, अभ्यास कसं करावं, कधीपासून स्टार्ट करावं, तुझं मेसेज काय असेल त्यांच्यासाठी? स्टार्ट करण्याबाबत म्हणलं तर तुम्ही जेवढं लवकर स्टार्ट कराल तेवढं म्हणजे चांगलं राहील, कारण तुमच्याकडे भरपूर टाइम भेटेल. वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन हम्म. सॉल्व्ह करता येतील. त्यामुळे स्टार्ट लवकर करायचं. आणि अशी एकही व्हरायटी म्हणजे जेवढी व्हरायटी भेटेल तेवढं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हम्म. जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेवढं म्हणजे नंतर पेपरमध्ये भीती वाटत नाही की हा नवीन क्वेश्चन नवीन वाटतच नाही, काय सगळं सॉल्व्ह केलेलं आहे, बघितलेलं आहे, सोडवलेलं आहे. एकदम बरोबर. फ्लो मध्ये प्रत्येक क्वेश्चन होत चालतो. तर हम्म. तसं बघायचं झालं तर मी फक्त ब्रह्मास्त्र सीईटी साठी मी दुसरं कुठलं बुक फॉलो केलं नव्हतं. फक्त बरोबर. ब्रह्मास्त्र फॉलो केलं. आणि त्यातली फक्त क्वेश्चन केले, तरी सुद्धा मला असं वाटत होतं की हा प्रश्न आपण प्रत्येक प्रश्न बघितलेला आहे, कुठेतरी हा. सॉल्व्ह केलेला आहे. असं कुठे ना म्हणजे कुठे एकदम म्हणजे तसा प्रश्न सॉल्व्ह केला होता असं वाटत होतं परीक्षेमध्ये. हा. आता एक अजून विचारतो, की कॉलेजमध्ये एवढं लेक्चर केलं असेल, तू कोचिंगमध्ये लेक्चर केलं असेल, हे सर्व ऑफलाईन होतं. पण त्यानंतर सीईटीसाठी ऑनलाईन यूट्यूबद्वारे अभ्यास केला. तर ऑफलाईन आणि हम्म. ऑनलाईनमध्ये तुला काय फरक जाणवलं, काय पॉझिटिव्ह पॉईंट्स होते, काय निगेटिव्ह पॉईंट्स होते, ते जरा डिस्कस करूया. आता ऑनलाईनचं समजा असं म्हणतात की ऑनलाईन मोबाईल किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर हातात आल्यावर मुलं समजा अभ्यास सोडून दुसरीकडे जास्त जातात. बरोबर तर आहे. ह्याच्यासाठी मी काय केलं होतं, घरी येऊन मी पीसी घरचा माझा मागवला होता वडिलांना, मी हॉस्टेलला असल्यामुळं घरी येऊन पीसी मागवला. हं. आणि माझ्या मित्राच्या मोबाईलमध्ये हं. नेट सोडायचं, हं. लेक्चर डाउनलोड करायचं हं. आणि नंतर बघायचं मी म्हणजे दुसरं काहीच बघता येऊ नये लेक्चरच्या टायमिंग मध्ये. ओनली फक्त लेक्चर, कारण दुसरं ऍडही येत नव्हती अच्छा. युट्यूबची हां, हां. ज्यावेळेस लेक्चर चालू असेल त्यावेळेस मी तर आता डाउनलोड करून बघायचे. हं. त्याआधी तू ऑफलाईन लेक्चर्स पण केले होते कोचिंग वगैरेचे जेईसाठी, जसं की म्हटलं. हा. ते लेक्चर कंप्लीट आणि केलं होतं. ऑनलाईन लेक्चर ह्यामध्ये तुला काय डिफरन्स वाटलं असेल? ऑनलाईनचं मला ऍडव्हान्टेज वाटलं म्हणजे मला एखादा कॉन्सेप्ट नाही कळाला तर हां. मी तो बऱ्याच वेळा बघत होतो. आणखी विशेष म्हणजे एकलव्य 5.0 चा समजा एखादा चॅप्टर राहिलाय जो की मला करायचा आहे, तर मी 4.0 मध्ये गेला, 3.0 मध्ये पण बघितला. हां. पुन्हा नंतर 5.0 मध्ये लाईव्ह झाल्यानंतर तो बघितला. म्हणजे एक कॉन्सेप्ट मी बऱ्याच वेळेस बघू शकत होतो, जे की मला थोडस ऑफलाईन मध्ये कसं एकदा सर झालं किंवा आपण त्यावेळेस अटेन्शन नव्हतं किंवा कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये होतो आणि सर बोलून गेले, ते हं. नंतर तेवढं लक्षात येत नव्हतं किंवा त्या पॉईंटवर आलेला क्वेश्चन सॉल्व्ह होत नव्हता. पण ऑनलाईन मध्ये कसं आहे, एक लेक्चर मी एकदा समजा 4.0 चे काही लेक्चर केले होते मी, हं. हं. नंतर 5.0 चे केले. त्याच्यामुळं फायदा असा झाला की रिव्हिजन रिव्हिजन म्हणा किंवा फर्स्ट टाइम जरी एखादा चॅप्टर केला तरी हे 4.0 5.0 हे केल्यामुळं असं चॅप्टर एकदम परफेक्ट झाल्यासारखं वाटत होतं. टीचिंग आणि टीचिंग जे ऑफलाईन होतं, टीचिंग लेक्चरमध्ये जे शिकवण्याची पद्धत बद्दल सांगितलंस तू आधी स्टार्टिंगला, ते ऑफलाईन पेक्षा डिफरंट होती, कसं काय हा ते? म्हणजे असं कनेक्टिंग वाटत होतं, जी टीचिंगची जी पद्धत आहे एकदम असं कनेक्ट केल्यासारखं वाटत होतं. जे की हं. थोडंसं ऑफलाईन मध्ये म्हणजे ऑफलाईन मध्ये आम्हाला दोन सर होते, त्यातील एक सरांनी मला चांगलं समजत होतं. हं. मग शेवटपर्यंत मी त्यांचं कंटिन्यू केलं. पण ते करूनही मी नंतर ऑनलाईन चॅप्टर केले. तर आता जाता जाता जे मुलं आहेत पुढच्या वर्षी त्यासाठी तू जरा एक मेसेज दिला, अजून काही सांगायचं असेल तर सांग मुलांसाठी. आता समजा बुक रेफर करायचं बुक बद्दल, कारण बुक सोबत खूप जास्त अटॅचमेंट झाली होती. कारण मी फक्त एक बुक फॉलो केलं आणि त्या बुकनं फुल सक्सेस 99 म्हणजे सक्सेसफुल झाल्यासारखं म्हणजे आताच्या कंडिशनला तर वाटत आहे. ब्रह्मास्त्र बुक. तर तुम्हाला ब्रह्मास्त्र बुक दुसरं काही फॉलो करू नका. हां. ब्रह्मास्त्र बुक फॉलो करा. ब्लाइंडली फॉलो करा, काही दुसरं करायची गरज नाही. एक मी दुसरा एकही म्हणजे ब्रह्मास्त्र सोडून दुसऱ्या कुठल्या बुकचा एकही क्वेश्चन सॉल्व्ह केला नव्हता, ओनली ब्रह्मास्त्र. आणि 99.55 इथे पडले पण पर्सेंटाईल मॅथ्समध्ये. येस ठीक सर. आहे. आता मी अपेक्षा करतो जी ज्युनियर्स आहेत, मुलं आहेत पुढच्या वर्षी देणारे, ते फॉलो करतील
आणि त्यांचं तुझं हे सर्व जे गायडन्स आहे ते कामाला येईल, इन्स्पिरेशन जे आहे ते. आणि खूप खूप धन्यवाद. आपण बोललो एवढं आणि तू आलास, तुझं टाईम दिलंस. असंच आता पुढे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी तुला जी अपेक्षित कॉलेज आहे ती भेटो अशी इच्छा करतो मी.